हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. मी आज शेअर करणार आहे मराठी वर्णमाला वर्कशीट फॉर फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डसाठी. पण मला आधी सांगा, तुम्ही तुमच्या मुलांना जुनी वर्णमाला शिकवते का? जुनी वर्णमाला मी का म्हटलेलं आहे, कारण आपल्याला जे आपल्या बाईंनी शिकवलं होतं किंवा आपल्या टीचर्सनी आपल्याला शाळेत शिकवलं होतं, तीच वर्णमाला जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवत असाल तर ती थांबवा. पण मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत नवीन मराठी वर्णमाला, जे मुलांना तुम्ही शिकवली पाहिजे, कारण हे शासन निर्णयानुसार ही वर्णमाला आहे. सो मित्रांनो, आपण मराठी नवीन वर्णमाला बघतोय, कारण आता नवीन वर्णमालेमध्ये काय झालेले आहे की दोन जे स्वर आहे ते नव्याने जोडण्यात आलेले. ते कुठले आपण आधी ते बघूया. हे बघा, ॲ आणि ऑ हे जेव्हा नव्हते तेव्हा स्वरांची संख्या ही 12 होती आणि आता ती 14 झालेली आहे. जर आपण एकदा काउंट करूया बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बघा 14 आहे. आधी किती होती? 12 होती. आणि हे आणि आहा याला स्वरामध्ये काउंट केलं जात नाही, हे स्वरादी आहेत. ठीक आहे. आणि व्यंजन हे जसे होते तसेच आहेत. तर ही झाली आपली मराठी वर्णमाला. मग मराठी वर्णमाला आपल्याला मुलांना नीट शिकवता आली पाहिजे, जेणेकरून त्यांचा क्रम चुकणार नाही आणि त्यांना व्यवस्थितपणे समजेल. तर याच्याशी संबंधित मी आज तुमच्यासोबत वर्कशीटसुद्धा शेअर करणार आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही इयत्ता पहिली, दुसरी किंवा सिनियर KGला असतील मुलं तर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर चला आपण बघूया पहिली वर्कशीट. तर मित्रांनो, तुम्ही वर्णमाला मुलांना किती समजलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही नवीन अशा वर्कशीट बनवून मुलांचा सराव घेऊ शकता. आता बघा, याच्यामध्ये पहिला प्रश्न मी काय घेतलेला आहे, रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा. आता इथे बघा, क नंतर काय येतं? ख, ग, घ. तर अशा पद्धतीने प, फ, ब, भ, म. आणि मुलांना वर्णमाला शिकवताना शक्यतो क्रमानुसार शिकवा आणि ते पाठांतर करून घ्या त्यांच्याकडून, जेणेकरून त्यांना लिहिताना त्यांचा क्रम हा चुकणार नाही. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न अशा पद्धतीने मुलांच्या सरावासाठी घेऊ शकतो. पुढचा स्वर लिहा. इथे बघा, अ दिलेला आहे, तर अच्या नंतर येणारा स्वर काय असणार आहे? आ. ई नंतर काय येणार? मोठी ई. ए, ऐ, ओ, औ. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथे आपण नवीन वर्णमालेनुसार बघितलं तर ए नंतर काय येणार आहे? तर इथे येणार ॲ. काय येणार? ॲ. आणि ओ नंतर काय येणार? ऑ. म्हणून मी हे मुद्दामून घेतलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया वर्कशीट. चुकीच्या अक्षरावर गोल करा. आता मुलांना हे समजायला पाहिजे की स्वर कुठले आहेत आणि व्यंजन कुठले आहेत. जेव्हा त्यांना हे त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करता येणार, त्यांच्यामध्ये त्यांना फरक ओळखता येणार की स्वर कुठले आहेत, व्यंजन कुठले आहेत, तर ते त्यांना व्यवस्थितपणे समजणार. आता बघा, इथे इथे मुलांना स्वर दिलेले आहे, तर यामध्ये एक व्यंजन आहे ज्याला मुलं काय करतील? गोल करतील. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण मुलांना ओळखायचं, तर हे सगळे व्यंजन असून हा फक्त एक स्वर आहे, उ. त्यानंतर इथे बघा, इथे सगळे काय आलेले आहे? स्वर आलेले आहेत आणि हा स्वरादी आहे. ठीक आहे. तर हे आपण व्यंजन आहे, तर याला आपण काय केलेलं आहे? सर्कल केलेलं आहे. आता त्यानंतर आपण नंतर अशा पद्धतीचा प्रश्न त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. योग्य जोड्या जुळवा. मुलांना सारखं अक्षर बघून मुलांना काय करायचंय? जोड्या जुळवायचे आहेत. डावीकडे जे अक्षर दिलेले आहेत सेम त्यांना उजवीकडचे अक्षर तशाच पद्धतीने बघून त्यांना जोड्या जुळवायच्या. जसं ग ला बघून ग ची जोडी ती जुळवू शकतात. नेक्स्ट आपण बघूया मित्रांनो. बघा, योग्य जोड्या जुळवा. एका डाव्या बाजूला आपण बघतोय की अक्षरं दिलेली आहेत, म्हणजे व्यंजन दिलेले आहेत आणि व्यंजनाने सुरुवात होणारे काही शब्द त्याच्या पुढे दिलेले आहेत. तर मुलांना योग्य पहिला अक्षर काय आहे त्याच्या अनुसार त्यांना ते जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, द ने सुरुवात होणारा शब्द आहे दरवाजा. नंतर आहे ढग,
चनी काय सुरू होतो? चमचा. तबला. अशा पद्धतीने. तर अशा नवनवीन वर्कशीटचा वापर करून तुम्ही मराठी वर्णमालाची खूप जास्त सराव मुलांकडून तुम्ही करून घेऊ शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि जर तुम्ही जुन्या वर्णमालेचा वापर करून आत्तापर्यंत मुलांना शिकवत होतात, तर ती चूक तुम्ही आता करणार नाही. तर नक्की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.